इकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ. तू का असा कासावीस झाला आहेस? तुझ्या रात्रीची झोप उडाली आहे, मनात विचारांचं काहूर माजलं आहे आणि तुला वाटतंय की आता सगळं संपलंय. उगाच भीतेशी भाय हे पाळू दे. हे शब्द आज मी केवळ तुझ्यासाठीच उच्चारत आहे. तू ज्या संकटाच्या सावलीत उभा आहेस ती संकट तुझ्या प्रारब्धाचा भाग असतील, पण त्या संकटातून तुला सुखरूप बाहेर काढणं हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे. तू विनाकारण का घाबरतोयस? ज्याचा हात मी एकदा धरला आहे त्याला मी कधीच वाऱ्यावर सोडत नाही. तुला वाटतं ना की या जगात आता कोणीच तुझ्या सोबत नाही. तुझे अत्यंत जवळचे लोक तुला सोडून गेले. तुझ्या कष्टाचं तुला योग्य फळ मिळालं नाही, किंवा ज्याच्यावर तू जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच तुझा घात केला. पण एक गोष्ट कधीच विसरू नकोस, जेव्हा जगाचे सर्व दरवाजे तुझ्यासाठी बंद होतात तेव्हाच माझ्या कृपेचे महादार तुझ्यासाठी उघडलेले असते. तुझ्या आयुष्यात आज जे काही घडतं ते उगाच नाही. तुझ्या कल्याणासाठीच मी काही जुन्या गोष्टी तुझ्यापासून हरवून घेतल्या आहेत, जेणेकरून मी तुला त्यापेक्षा श्रेष्ठ आणि भव्य काहीतरी देऊ शकेन. आता तुझे डोळे पुस आणि पूर्ण श्रद्धेने माझ्या चरणी नतमस्तक हो. हे बघ बाळ, समुद्र किती अथांग आणि विशाल असला तरी तो कधीच आपली मर्यादा ओलांडू शकत नाहीये. तसंच तुझं दुःख कितीही डोंगरा एवढं असलं तरी ते माझ्या अफाट कृपे पलीकडे कधीच जाऊ शकत नाही. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव आणि तुझ्या आयुष्याची ही दोरी पूर्णपणे माझ्यावरती सोडून दे. तुझ्या मनातली ही भीती, ही व्याकुळता आणि ही अस्वस्थता आता येथेच माझ्याकडे सोडून दे. तू माझा आहेस आणि मी सदैव तुझाच आहे. या ब्रह्मांडात, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अशी कोणतीही शक्ती नाही जी तुला माझ्या मायेपासून दूर नेऊ शकेल. ज्या क्षणी तुला वाटेल की तू जगाच्या पाठीवर अगदी एकटा पडला आहेस त्याच क्षणी शांतपणे डोळे मिट आणि मला मनापासून हाक मार. मी तिथेच तुझ्या पाठीशी उभा असेल. तुझ्या आयुष्यातली ही सगळी वादळे आता लवकरच शांत होतील. प्रकाशाचा एक नवीन आणि दैदिप्यमान किरण तुझ्या दारी नक्की येईल. फक्त माझ्यावरती अढळ श्रद्धा ठेव आणि थोडा काळ संयम राख. मी तुला तुझ्या कष्टाची प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाही. उठ आता, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आण, कारण घाबरण्याचं आता कोणतंच कारण उरलेलं नाही आणि मी तुझ्या कायम पाठीशीच आहे आणि राहणार आहे. तू फक्त माझं सदैव दररोज नामस्मरण करत राहा आणि तुझ्या कष्टाचं फळ मी तुला देत राहील. आणि कष्ट करायचं तू सोडू नकोस. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आणि पाठीशीच राहणार आहे. तू फक्त घाबरू नकोस. तुझे प्रयत्न चालू ठेव. जाताना तुला एवढंच सांगत, अलख निरंजन आदेश ओम चैतन्य कनिफनाथाय नमः, ओम चैतन्य श्री बडे बाबाय नमः, ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः.